कशाचा आयडेंटिटी क्रायसिस असतो बाई तुमचा? रोज इतके सगळ्या भूमिका तर तुम्ही निभवतच असतात. घरामध्ये कुणी आजारी पडू द्या, घरचा वैद्य तुमचा जागा होतो, काहीतरी घरगुती इलाज करून तुम्ही त्याला औषध देतात. झालं तुम्ही डॉक्टर, पापड्यांचं पीठ केव्हा भिजवायचं, कुड्यांचा चीक केव्हा काढायचा, अनारसांचं पीठ कसं आंबवायचं, सगळ्या फूडच्या सगळ्या प्रोसिजर तुम्हाला माहिती असतात. झालं तुम्ही प्रोसेस इंजिनियर, माहेरची वकिली सासरी तुम्ही आयुष्यभर करतच असतात. झालं तुम्ही वकील, घर खर्चामधून स्वतःच्या हौशीसाठी सोनं नाणं घेण्यासाठी पैसे तुम्ही शिल्लक पाडतात. झालं तुम्ही सीए, रोज छान छान रांगोळ्या काढायच्या, पोरांच्या आर्ट अँड क्राफ्टचे प्रोजेक्ट करायचे. झालं तुम्ही आर्टिस्ट, पोरांचा रोज अभ्यास घ्यायचा. झालं तुम्ही टीचर, छान रेसिपी करतात, जेवण बनवतात. झालं तुम्ही शेफ, स्वतःचा मेकअप स्वतःच करायचं, स्वतःचं स्टायलिंग स्वतःच करायचं, चेहऱ्याला काही माहिती चोपडत राहायचं. झालं तुम्ही ब्युटिशियन, स्टायलिस्ट. आजकाल तर बायका छान छान व्हिडिओ बनवतात स्वतःच विचार करून. झालं तुम्ही ऍक्टर, डायरेक्टर, रायटर, क्रिएटर. घरातल्या वस्तूंचे स्क्रू टाईट करायचे, लोकांच्या डोक्याचे स्क्रू टाईट करायचे. झालं तुम्ही मेकॅनिकल. पोरांना शाळेला उशीर होऊ द्या, स्कूटर विमानाच्या स्पीडने तुम्ही शाळेपर्यंत घेऊन जातात. झालं तुम्ही पायलट. घर छान सजवायचं, नीट ठेवायचं. झालं तुम्ही इंटेरियर डेकोरेटर, ऑर्गनायझर. तुम्ही मुलांच्या बॉडीगार्ड असतात, तुम्ही घराच्या वॉचमन असतात, तुम्ही रिपोर्टर असतात, तुम्ही प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असतात, काउन्सिलर असतात. कोणती डिग्री देईल माणूस तुम्हाला? इतके सगळे कौशल्य आहे तुमच्याकडे. फक्त कागदाचा तुकडा नाहीये. समजलं का?